काही दिवसांपूर्वी आपण कोकणमधील चकवा हा एक पॉडकास्ट अपलोड केला होता. त्या पॉडकास्टमधले जे गेस्ट होते शशिकांत मोरे, त्यांनी एक नावाचा सारखा उल्लेख केला होता. ते नाव म्हणजे अतुल गडकरी. आणि नंतर भरपूर लोकांनी कमेंट्स केल्या की अतुल गडकरी यांना देखील पॉडकास्टवरती बोलवा, त्यांची गोष्ट तुम्हाला त्यांच्या मुखाने ऐकायची. आणि त्याच तुमच्या कमेंट्सचा मान ठेवून आज आपल्यासोबत आहेत अतुल गडकरी. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं आपल्या पॉडकास्टवरती. लोकांनी खूप कमेंट्स करून आम्हाला सांगितलं की अतुल गडकरी यांना देखील पॉडकास्टवरती बोलवा. मे बी सांगलीच्या बद्दल जास्त करून हो. उल्लेख केला असेल. तर आपण ती जी सांगलीची स्टोरी होती, पहिली जी स्टोरी होती जी मोरेजींनी सांगितली होती, त्याच्याकडे थेट वळूया. एक आम्हाला आता विस्तार आणि सविस्तर सांगा की नक्की काय झालं होतं, काय घडलं होतं. सर्वप्रथम काय माहिती आहे ना, की पूर्वी ज्या काय प्रथा असायच्या आपल्या घरांमध्ये किंवा सोसायटीमध्ये, की पोतराज म्हणून एक प्रथा असायची. हो. पोतराज म्हणून प्रथा जी होती ती आमच्या घरामध्ये होती. आमचे जे पूर्वज होते ते पोतराज होते. अच्छा. आणि मग ती प्रथा कंटिन्युअसली चालत आली होती. आणि नंतर ते थोडं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं. पण दुर्लक्ष केल्यानंतर त्यांच्या ज्या काही वस्तू होत्या घरामध्ये त्याचं विधीपूर्वक काहीच केलं नव्हतं. आणि त्याचं सत्व म्हणा किंवा काही गोष्टी होत्या त्या आमच्या घराला त्याचा फायदा व्हायचा. बट कालांतराने त्याच्यामध्ये थोडं दूषित झाल्यामुळं आणि घरच्या लोकांनी थोडं दुर्लक्ष म्हणा किंवा बाकीचं काही प्रॉब्लेम केल्यानंतर त्या खराब झालं. आणि खराब झाल्यामुळे त्याचा इफेक्ट थोडे आम्हाला निगेटिव्हली किंवा आमच्या कुटुंबाला त्याचा बाधा होत गेला किंवा हानी होत गेली. आणि मग हे करताना सुरुवातीला काय होतं, ते बाबा होते, बाबांनी काय सांगितलं होतं तसं काय अधूनमधून करायचो, पण त्याचा एवढा इफेक्ट नव्हता. बट 2006मध्ये बाबा वारले. बाबा वारल्यानंतर ओव्हरऑल जे काय होतं ते कोणाला काहीच माहीत नव्हतं. त्याच्यानंतर काय झालं की तो त्रास जास्तच होत गेला. बाबाचा ॲक्सिडेंट झाला, कोर्टकचऱ्या चालू झाल्या वगैरे. पण नंतर 7-8च्या दरम्यान की त्या वस्तू ज्या आहेत त्याचं काय करायचं म्हणून आम्ही, कारण ओव्हरऑल त्याचा इफेक्ट होता आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे आम्हाला भोगायला लागत होता. म्हणून माझा एक मित्र आहे विजय म्हणून, तो नाशिककडचा होता. त्यांनी सांगितले की अरे असं असं आहे. तर मी त्याला घेऊन म्हणजे तो डिस्कस झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, आपण जे काय असेल ना आपल्याकडे एक माणूस आहे आणि तो त्याच्याबद्दल आपल्याला हे करू शकतो. नाशिकच्या बाजूला सटाणा म्हणून गाव आहे. त्या गावातली एक व्यक्ती होती, त्याच्याकडे गेलो आम्ही, त्यांना भेटलो वगैरे आणि त्यांना सांगितलं बा असा प्रकार आहे. तर त्यांनी काय त्यांचं ते विधी असतात किंवा काय प्रोसिजर असतं त्याप्रमाणे बघितलं. आणि बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला की बाबा असं असं आहे आणि ते थोडं भागे आहे, मला थोडा टाईम दे, पण मी करेन ते. मग त्याच्यानंतर आम्ही ठरल्याप्रमाणे त्याने ज्या काही वस्तू वगैरे सांगितल्या त्या घेतल्या आणि एक ठरलेला काळ होता, म्हणजे दिवस होता, त्या दिवशी आम्ही त्याला घ्यायला गेलो. मी, माझा मित्र, नाशिकहून आम्ही त्या सटाणा गावी गेलो, त्यांना घेतलं आणि तिथून मग आम्ही विक्रोळीला आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघाल्यानंतर काय झालं, नेहमीप्रमाणे जे काय गावच्या घराच्या चाव्या वगैरे असतात त्या माझ्या पॉचमध्येच नेहमी असायचं. अच्छा. हां. पण ते अचानक काय झालं की ते माझ्या लक्षातच नाही आलं की मग चावी मध्यंतरी मी कोणाला तर दिली होती असं मला आठवलं. आणि मग काय झालं की मी ज्यावेळेस पुन्हा क्रॉस केलं, माझा पॉच चेक केला तर त्यामध्ये चावी नव्हती. हो. आणि मग चावी नव्हती तर मग बोललो आता काय करायचं, पुण्याने रिटर्न यायचं, 2 ते 2.5 तास जायला, 2 ते 2.5 तास रिटर्न. त्यामुळे आमचं पुढचं कॅल्क्युलेशन बिघडणार होतं. माझे मोठे बंधू होते, अजित म्हणून, मी त्याला बोललो अरे अजित दादा, बोललो असा प्रॉब्लेम झालेला आहे, काय करायचं. तो बोला परत जायचं का, बोललो नको. मग आम्ही आपसामध्ये डिस्कस केला आणि बोललो की एक काम करूया, आपण कराडहून जाणार आहात पुढे. कराडला गेल्यानंतर आपण तिथे एक मोठ्या दुकानात पुढे तर दुसरे टाळे घेऊ आणि ते टाळं तोडायचं थोडंफार, म्हणजे एक्झोब्लेड वगैरे घेऊन आपण ते हे करू. आणि ते करताना आम्ही कराडमध्ये उतरल्यानंतर जे काय वस्तू होतं काय होतं ते तर ते ॲज युजल व्यवस्थित होतं. कराडने आम्ही रिटर्न आलो, वस्तू टाळे वगैरे घेतले आणि गाडीमध्ये बसून पुढे गेलो. तर जे काय होतं तर आम्हाला जाणवलं की काय तर गडबड झाली आणि त्या वस्तूचं गडबड झाली होती. आता जास्त डिटेलमध्ये नाही सांगत तुम्हाला, बट ती वस्तू गरज होती आम्हाला. पण असं नव्हतं की आम्ही त्याचं काय म्हणजे हे करणार होतो, आम्ही नंतर ती सोडूनच देणार होतो जी वस्तू जी होती. मी त्यांना सांगितलं, तर बोलले चालेल ठीक आहे, आपल्याला तर काय करायचं. मग त्यांनी ॲज युजल आम्ही तसं करता करता आम्ही आमच्या घरामध्ये पोहोचलो संध्याकाळी. म्हणजे मला वाटतं 3-4 वाजले होते. 3-4 वाजल्यापासून हां दिवसाचे आम्ही सकाळी इकडून निघून गेलो होतो. अच्छा. आणि 10 तास तर जवळ लागतात आमच्या गावी जायला ॲज युजल. बाकीचं असं म्हणजे थोडं जास्त गेलं तर मग त्यापेक्षा जास्त आणतात. म्हणजे तर आम्ही 3-4 वाजता पोहोचलो. ते केल्यानंतर टाळाबिळा तोडून आम्ही घरात गेलो. तर त्यांनी ते बाकीच्या ॲज युजल त्यांनी कामं चालू केल्यानंतर ती जी वस्तू होती ती वस्तूचं पण म्हणजे ते संपूर्ण घरातून हे केलं. घरातून हे केल्यानंतर मग जे काय होतं ते त्यांना जागा सापडत नव्हती.
म्हणजे इन सेन्स कसं होतं की तुम्हाला मी सुरुवातीलाच बोललो की काही लोकांनी म्हणजे आमच्या घरातलं एक एकत्र कुटुंब असण्यावर कोणाला म्हणजे मी मोठा किंवा असं असतं ते क्लासेस असतात, तर त्यांनी आघोरी प्रकार आमच्या घरात करून ठेवला होता. अच्छा. आणि तो आघोरी प्रकार कोणाला कळतच म्हणजे त्याचा म्हणजे हे होत होतं, काहीतरी झालेलं आहे सगळ्याला जाणवायचं की घरात काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणून ते जे त्यांना आणलं होतं ते पण म्हणलं की आहे कुठेतरी. तर ते सगळे घरातून राऊंड मारून फिरून यायचे आणि एका ठिकाणी थांबायचे, पण ते कुठे ते कोणी ते वस्तू बिस्तू इकडे तिकडे करून बघायचे तर काहीच सापडायचं नाही. अच्छा. नंतर मग असं जाणवलं की बाबा माझ्या लक्षात आलं की आमच्या घरचं जे जातं असतं हां. ते जातं पर्टिक्युलर ठिकाणी होतं, त्याचं जागा बदली झालेली आहे. अच्छा. मला तेवढंच आठवतंय. नंतर मग मी त्यांना बोललो की बाबा, त्यांना बाबाच बोलायचे, तर मग त्यांना बाबा बोललो की बाबा मला हे जरा डाऊट येतो, हे काय करायचं. तर ना हे कसं होऊ शकतं. बोललं ना इथेच काय तर गडबड आहे. मी मला एवढं आठवतं की मी त्यांना बोललो की ना इथेच काय तर गडबड आहे. तुम्ही बोलताय ना सगळं फिरताय तर तुम्ही इथेच येऊन थांबताय. लिटरली ती जातेच्या 2 पाळ्या असतात, वरची हो, खालची. हो. वरची पाळी काढली, फेकून दिली. त्यांनी. हां, त्यांनी काढली. दुसरी काढली. बोललो आता कुठे काय आहे? तर नाही बोललो इथेच आहे. आणि मला एवढं आठवतंय हलवून मी ती काढली. काढल्यानंतर दुसरी पाळी पण निघाली, पण तो मधले जे आरी असतात, आरी मला तेवढंच आठवतंय. आणि आरी बघितली मी आणि नंतर मी माझ्या हाताने असं उकरलं. अच्छा. उकरल्यानंतर बघितलं तर त्या ठिकाणी काही खिळे होते, बापरे. बरंच काय सामान होतं ते तिथं ठोकून बसवलं होतं. अच्छा. मला तेवढंच आठवतंय ते उकरून मी हाताने असं उचलून फेकून दिलं. आणि त्याच्यानंतर जो मला त्रास झाला आणि त्रास झाल्यानंतर त्यांनी जे विधी करायला चालू केल्या, नक्की त्रास काय झाला तेव्हा? की म्हणे बोलतात की ते काही लोक बोलतात अंगात येणं किंवा वारं येणं हा प्रकार अच्छा. असतो. अच्छा. आणि ते झाल्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर ते उकळल्या हे तुम्हाला हा म्हणजे झालं ते का? उकरत असताना तो चालू झाला. म्हणजे ते त्यांनी सांगितलं हीच जागा आहे. हां, हां, हां. कारण त्या बाबांना कळत नव्हतं काय आहे ते. हां. तर ते बोलले की नाही इथेच हात घाल बाबा, इथे हात घाल, हे इथेच आहे. हां, हां. आणि ते उकडून काढून टाकल्यानंतर मग ते बघितलं जातं काढलं. मला एवढं आठवते की मग ते मी असं हातानेच असं हे केलं आणि बघितलं तर ते आरी बोलतात त्याला मराठीत. जातेचे जे आरी बघितलं, आरी उभी होती. मग ती अशी उकडली, बघितलं तर आजूबाजूला लिटरली घाण वास येत होता. आणि त्याच्यामध्ये काय धागे होते, खिळे होते, बरंच काय होतं. ते उचलून फेकून दिलं. मी काढून फेकून दिलं. आणि मग नंतर त्यांनी ती विधी चालू केली. मला एवढंच आठवतं हे. त्याच्यानंतर काय झालं हे नाही. अच्छा. घरचे एवढे सांगतात की जवळजवळ ते जे चाललं होतं जवळ 1 ते 1.5 तास प्रकार चालला होता. म्हणजे माझे ती उधाळ आपट चालली होती. मला तो नेहमी त्रास व्हायचा. पहिला पण व्हायचा. तसं काय झालं ना की मला त्रास व्हायचा. फक्त मला ते जाणवायचं काहीतरी होतं मला आणि नंतर मला काय आठवत नाही. आता म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तसं झालेलं आहे. नंतर बोलतात की जवळजवळ त्यांनी ती विधी चालू केला. काही संभाषण वगैरे झालं. संभाषण होता काय झालं की त्यांना वाटलं कदाचित माझ्याच्याने हे होणार नाही. ते घाबरले काहीतरी. म्हणजे जे काय आवाज येत होते काहीतरी म्हणजे असं होतं की जे नॉर्मली नव्हतं तिथे. अच्छा. ते तुमच्या थ्रू. हां, म्हणजे माझ्या थ्रू होत होतं. बट जे समोरची व्यक्ती ती त्यांच्यातून ते म्हणजे त्यांच्यामध्ये हे झालं की कम्युनिकेशन होत नव्हतं. आणि कम्युनिकेशन न होता म्हणजे काय तर असं झालं की तू करणार का वगैरे असं काय तर चाललं होतं. मला नाही आठवत, पण माझे भाऊ सांगतात की आणि त्यांना सांगितलं तू वचन दे, तू करशील का नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी वचन नाही दिलं, ते घाबरले. अच्छा. घाबरल्यानंतर काय झालं की बोलतात की म्हणे की लिटरली मी असा मेल्यासारखा पडलो होतो आणि मला उभाच राहता येत नव्हतं. अच्छा. आणि जी व्यक्ती होती ती तर पळण्याच्या लाईन होती. मी लिटरली पळाली. माझे मोठे बंधू दोन्ही अजित आणि आवी होता. त्यांनी बघितलं तर त्यांनी सांगितलं आम्ही जाताना लिंब बरीच घेऊन गेलो. लिंबू असतं ना ते बरं. त्यांनी कापून तोडून हे केलं आणि मला कसा तर वडातून घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न. लिटरली जेव्हा मी उभा राहण्याचा प्रयत्न करतो इथून खालचा प्रकार मला उभाच राहता येत नव्हतं. अच्छा. आणि मग मला ते उचलून त्यांनी कसं तर गाडीतून बाहेर काढलं आणि सगळेजण त्या गाडीमध्ये जाऊन बसले. माझा मित्र विजय वगैरे सगळेच होतो आम्ही. तेव्हा तुमचं वय काय असेल? 35-36 आसपास काय तसं. तर ते झाल्यानंतर तिथून मग आम्ही ठरवलं होतं की काय करायचं. मग ते अर्धवटच काम राहिलं. कोणी चप्पल घातल्या म्हणे, कोणी नाही घातल्या. जेव्हा नेक्स्ट टाइम आम्ही गेलो तर खरं लिटरली त्या चपल्या तिथंच पडलेलं होतं. घरात सामान पण विस्कटलेलं वगैरे होतं ते. पण मला कसं तर त्यांनी उचलून गाडी टाकलं तर आम्ही गाडी त्यांनी ठरवलं होतं की एक मार्ग बदली केला. आम्ही रिटर्न येण्याचा मार्ग बदली केला. तिथून आम्ही ठरलं होतं काम झालं तर माझ्या आत्याचं गाव आहे कोळे म्हणून गाव आहे बाजूला. कोळे गावात आम्ही राहणार होतो. पण असा प्रकार घडल्यामुळं आम्हाला कोणाच्या घरी जायचं नव्हतं. कारण कोणाला पण काय पण बाधा होण्याचा चान्स होता असं ते बोलले आम्हाला. मग आम्ही काय केलं की एवढ्या प्रमाणात पहिल्यांदा घडलं होतं का?
हा असा म्हणजे पहिलं व्हायचं, पण काय ते काय संकेत असायचे ते अच्छा. कोण काय करणार, कोणाला काय झालं असं संकेत होतं. पण हा जो प्रकार होता, कारण काय होतं की आम्हाला ते म्हणजे बंद करायचे होतं. बंद करताना ते लिटरली न होता काय ते कम्युनिकेशन आहे ते अर्धवटच सुटलं. अर्धवट सुटल्यानंतर जवळजवळ तिथून कोळे गाव मला वाटतं 12-15 किलोमीटर आहे जवळजवळ. आम्ही गाडी तिथून इथं गेलो आणि आमच्या गावाची जी सीव असते बोलतात बॉर्डर बोलतात, बॉर्डर क्रॉस केल्यानंतर जवळजवळ मला वाटतं तिथून ती बॉर्डर 5-6 किलोमीटर आहे. बॉर्डर क्रॉस केल्यानंतर कोळ्याच्या जवळ आल्यानंतर मी शुद्धीमध्ये आलो. अच्छा. लिटरली मला उचलून आणून ह्या लोकांनी 5-6 सीटवर टाकून दिलं होतं त्यावेळेस. नंतर मी बघितलं नॉर्मल नव्हतं. मी बघितलं माझे कपडे वगैरे सगळे खराब झाले होते. अच्छा. ते मातीमध्ये माखले होते, केस म्हणजे अंग बिंग सगळं माती वगैरे लागली होती. मग काय झालं रे, मी विचारलं काय झालं, बोलतो प्रॉब्लेम झाला आणि सक्सेसफुल नाही झालं, म्हणजे जे करायचं सक्सेसफुल नाही झालं. मग काय करायचं, बोललो आपण इकडं कुठे चाललोय, बोललो कोळ्याला जायचं, कोळ्याने आपण कोळ्याला थांबायचं नाही, बोललो आपण तिथे एक सुनील नावाचा आमचा म्हणजे मांडलेला भाव आहे, त्याला बोलवलं. तो बोलला की मग तो आला ठिकाणी त्या, आणि मग तो बोलला की चला घरी. तो बोलला नाही प्रॉब्लेम झालेला आहे, आम्ही घरी येऊ शकतो. तिथून आम्ही पुढे गेलो, त्याला कसं पाठवलं. आम्ही तिथून पुढे जुनेने सांगोल्याचा वाट पकडली. सांगोल्याच्या आसपास पोहोचल्यानंतर आमच्या गाडीचा त्याच्या आधीच प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे जसं आम्ही घरातून बाहेर निघाल्यानंतर कोळ्याची वाट पकडल्यानंतर आमच्या गावची बॉर्डर क्रॉस करून आम्ही पुढे गेलो. आमच्या गाव म्हणजे गाडीच्या हेडलाईट गायब झाली. अच्छा. हेडलाईट बंद झाली. तिथून आमचा तो प्रकार चालू झाला होता. म्हणजे ॲक्च्युली घरातच झाला होता. तिथून आम्ही गेलो, मग ती कशी गाडी स्टार्ट केली, गाडी लागायची, कनेक्ट म्हणजे ती लाईट लागायची, पण गाडी बंद केली, गाडी लाईट पण बंद होऊन जायची. रेस दिली, गाडी हेडलाईटची प्रकाश यायचा. पण तिथून मी सांगोल्याला गाडीच बंद व्हायला लागली. गाडी चालनाच लिटरली. अच्छा. थोडी वेळ पुढे जायची आणि बंद झाली. कसं तर करत आम्ही जवळजवळ 12-1 वाजले होते हे करता. पंढरपूरच्या आधी नाशिकला जाणारा एक रोड आहे तिथे, आम्ही तिथून टर्न घेणार होतो. आम्ही पंढरपूरला पण नाही गेलो, नाशिकच्या बाजूने आम्ही बाहेर निघालो तर नाशिक रोड पकडला आम्ही. पंढरपूरपासून पुढे गेल्यानंतर एक गाव होतं, मला आता गावाचं नाव आठवत नाही. तिथून एकदम सुमसान जागा लागते आणि तिथल्या लोकांनी सांगितले पुढे जाऊ नका, आता तुमच्या गाडीचा पण प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला काय मेकॅनिक पण नाही भेटला. मग काय करायचं, तर बोललं की इथे राहा, पुढे लुटालूटचे प्रकार पण घडतात. आम्ही त्या गावात मला वाटतं 4-5 वाजेपर्यंत कसे तर काढले. अच्छा. बाबा जे होते ते पण होते, सगळ्यांनी जमले. सकाळी आम्ही काय केलं, ती गाडी तिथं सोडून दिली. अच्छा. कारण ती गाडी काय निकामीच झाली होती. लिटरली आम्ही जे कामासाठी बॅटऱ्या घेतल्या होत्या, बॅटऱ्या मारून गाडीला वाट दाखवतो. अरे बापरे. कारण गाडीचा थोडा जर रेस बदली केला किंवा गिअर टाकायला तुम्ही एक्सेलेटर कमी केला ती लाईट बंद व्हायची. अंदाजावरती काय गाडीच्या टेल लाईट असतात ना, त्याच्या गाडी पाठीमध्ये गाडी लावून आम्ही असं तिथपर्यंत गेलो. पण शेवटी आम्ही ठरवलं की 2:30-3 वाजता की बाबा इथून पुढे जाणं चुकीचं आहे. काय झालं तर आपल्याला प्रॉब्लेम पण होऊ शकतो. गाडीचे बरं म्हणजे काय इन्सिडेंट्स झालेच होते. मला तो त्रास झाला होता, नंतर गाडीचा हे प्रॉब्लेम झाला तर ते बाबा पण घाबरले होते. नंतर आम्ही ती गाडी तिथे सोडली. सकाळी आम्ही 5-6च्या दरम्यान तिथून दुसरी गाडी पकडली, नाशिकला गेलो. नाशिकला गेल्यानंतर जे नाशिकची नदी आहे त्या नदीमध्ये मी आंघोळी वगैरे केली, ते कपडे तिथं सोडले. तिथून मग मी एक शॉर्ट्स आणि टी-शर्ट खरेदी केला आणि तिथून जाऊन ते बाबा नंतर आम्हाला भेटले पण नाही, ते तसंच निघून गेले. तिथून आम्ही बाय रोडनी कसाराला आलो, कसाराने आम्ही घरी आलो. हा एक इन्सिडेंट सुरुवातीचा हा असा होता. आता हा त्रास तर होतच होता. नंतर मी कालांतराने हे केलं होतं, विपश्यना तर करत होतो, नंतर सत्तपटवून वगैरे केल्यानंतर माझ्या संपर्कात एक भंतीजी आले होते. भंतीजी म्हणजे ते फार म्हणजे मोठ्या स्टेजला आहेत आणि ते विपश्यनाचार्य पण, म्हणजे ते स्वतः सेंटर पण आहे आणि ते टीचर पण आहेत. तर त्यांनी मला जरा डिटेलमध्ये विचारलं की काय आहे, कसं आहे. म्हटलं मी आमच्या गावचं असं आहे, आमच्या गावामध्ये हे प्रथा वगैरे होत्या, त्या बंद करायच्या आहेत. ते बोललो कोणी भेटतच नाही आणि जे करायचं होतं त्यांना एक वेळा आणलं होतं पण त्यांच्यातून झालं नाही. तर बोललो मी त्यांना बोललो बघा तुमच्या प्रमाणे काय होत असेल तर ज्यावेळेस माझी तयारी व्हायची तेव्हा लांबा लोक ते कुठेतरी एक व्हायचे. करता शेवटी एक वेळा ठरलं पण आणि हे झालं तरी पण ते फिसकटलं, लांबाकडून ते काम झालंच नाही. पहिली वेळ मग परत मला ह्यांनी भंतेजींनीच मला कॉल केला की गडकरी कुठे आहेत. बोललो घरीच आहे, 2 मिनिटांसाठी या, आपल्याकडे एक व्यक्ती आलेले आहे आणि ते बोलते की कदाचित माझ्याच्यानं ते होईल. अच्छा. आणि मग त्यांनी बोलल्यानंतर मी तिकडे घाटकोपरला गेल्यानंतर त्यांच्याबरोबर बसल्यानंतर शशिकांत मोरे म्हणून जे तुम्ही बोलले ते, तर शशिकांत मोरेबरोबर माझी त्यांची ओळख करून दिली की बघा हे आहेत. आणि त्यांना भंतेजींनी सांगितलं बघा हे ज्यांचं काम करायचं ते बघा, तुम्ही आपसामध्ये बोलून बघा, हे करा.
त्यांनी पण मग भंतीची बाजूला निघून गेले आणि आम्ही दोघंच होतो, आम्ही आपसामध्ये डिस्कस झाला. तर आम्हाला त्यांनी विचारले बा काय आहे काय नाही. तर मी सांगितलं बा असं असं आमच्यामध्ये घरामध्ये पोत्राची प्रथा होती, ते असं असं होतं. आणि ते व्यक्तीचं नाहीत पण त्यांचं मोठं प्रश्न होतं ते, की त्यांनी म्हणजे बळी प्रथावर असतात ना, त्या बंद केलेलं होतं. आणि त्याच्याच ह्याच्यावरती आम्हाला आमच्या गावची जागीर वगैरे भेटली. अच्छा. वतनदार, सॉरी जागीर वतनदार भेटलो, वतन. तर त्याच्यामुळे त्याचं हे होतं. आणि मग ते बोलू की ठीक आहे बघू, मी करण्याचा प्रयत्न करेन, पण मला पण टाईम द्या, त्यांनी पण बोललं. मग आम्ही भंतीजीकडे गेलो, भंतीजीनं सांगितलं की भंतीजी असं असं. बोललं ठीक आहे, तुम्हाला जर जमतंय तर तुम्ही टाईम घ्या ॲज युजल. ते पण करता करता त्यात पण 4-6 महिने निघून गेले. मी त्यांना विचारलं भंतीजी काय झालं. त्यांनी त्यांना फोन केला की नाही मला स्टडी करायची आहे, अजून टाईम लागेल. कारण एक वेळा हे झालं होतं, त्यामुळे मला पण त्या तोडीचा माणूस हवा होता. आणि मी मोरेंना पाहिल्यानंतर मला वाटत नव्हतं की म्हणजे त्या लेवलला असं, कारण ते जे कॉन्फिडन्स नव्हता. कारण हे यंग होते, मी ज्यांना घेऊन होते ते प्रस्त सटाणामध्ये म्हणजे त्या आजूबाजूच्या एरियात नावाजलेलं प्रस्त होतं. अच्छा. त्यांचे केस वगैरे लांब होते असं, आणि ते वाटतच होते म्हणजे. तर त्यांच्याकडून काम नव्हतं झालं आणि भंतीकडून पण होत नव्हतं, कारण भंतीजींना काय नियम असतात ते, कारण ते स्वतः करणं, पण लांबाच्या थोडे करणार होतं, पण ते पण घडत नव्हतं. आणि मला म्हणजे घरचे पण बोलायचे की हे जे आपलं नाही साधं हे नाही, काम नाही, मोठं काम आहे, त्याच्या कोणी नादाला लागत नाही. आणि ही गोष्ट खरी आहे की आमच्या घरामध्ये कधी पण कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर कोणाला काही काही प्रॉब्लेम होऊन ते सांगतात की बाबा कोणी तर काय ते गडबड केलेली आहे. अच्छा. आणि ह्याचा अनुभव मला प्रत्येक वेळा आला, माझ्या मोठ्या बंधूच्या वेळी पण आला होता. मोठ्या बंधूंच्या वरती त्यांच्या सासऱ्याने जो काही प्रकार केला होता, मी घरात सांगितलं होतं त्यांना की तुझ्या सासऱ्याने असं असं केलेलं आहे. बाबाबरोबर डिस्कस झाला, बाबाला सांगितलं होतं, आईला सांगितलं होतं, माझ्या घरच्यांना पण सांगितलं होतं. पण त्यावेळेस माझा विश्वास नव्हता, घरच्यांना पण ते वाटलं नव्हतं. पण ज्यावेळेस बाबांनी माझ्या बंधूंना मोठ्या विचारलं की बाबा तुझ्याबरोबर असं काय विधी झाला होता का, तर ते बोलले हो झाला होता, असं असं मला हे केलं होतं. आणि मी डिस्क्रिप्शन सांगितलं होतं, तीच व्यक्ती तशीच तिथे आली होती त्यांना हे करायला. अच्छा. तर हे जे होतं, तर आमचा ह्याच्या काय होतं की अजूनही की म्हणजे आमच्या कुणाला काय मोठी हानी होणार असेल तर ते आज आपण आम्हाला थोडी मदत करतो. बट त्यांची जी फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा त्यांची जी पॉझिटिव्हिटी ती एवढी काम नव्हती करत, कारण ते थोडं हे बाधित झालं. तर मोरेनं सांगितल्यानंतर मोरेनी घेतलं, मोरेनी ठरल्याप्रमाणे आम्ही गावी निघून गेलो. घरचे पण लोक होते, बहीण वगैरे सगळे घेतलो. हे आता कोणतं साल आहे जेव्हा तुम्ही गेलात मोरेंना घेऊन? मला वाटतं हे 16-17 काहीतरी असेल. अच्छा. सुरुवातीला आम्ही 6-7 वर्ष म्हणजे 2006-7 मध्ये केलं होतं. आणि नंतर हे 10 वर्षाचा प्रयोग. कारण ते आमचं म्हणजे कामं तर करायची होती, पण त्या म्हणजे काय बोलतात त्या तोडीचा माणूस बोलतात ना, की कॅपेबल पर्सन आम्हाला हवं होतं. बरोबर. आम्ही गेल्यानंतर त्यांनी पण काय त्यांच्याबरोबर काय मुलगी होती, त्यांची मांडलेली मुलगी आशू म्हणून नाव मुलगी होती, ती होती, आपल्या घरचे लोक होती, अजून एक जण होता त्याचा असिस्टंट वगैरे. तर असं आम्ही मिळून गेलो होतो. गेल्यानंतर ॲज युजल त्यांनी बघितलं, दरवाजा खोलला, तर त्यावेळेस मग परत मी सांगितलं बघा हे त्यांच्या चपला अजून पडलेले. फर्स्ट टाइम म्हणजे 10 वर्ष ते सगळं तिथं सामान पडलं होतं. आणि आम्ही घरात जाणं पण बंद केलं होतं, कारण तुम्ही गेलाच नव्हता, डेअरिंग होत नव्हती की परत काय झालं तर काय करायचं. त्यावेळेस आम्ही गेलो, तर रस्त्यामध्ये आम्ही डिस्कस चालला होता की बनतेना बोला, बनते व्यवस्थित बोल ना. मोरेंना पण बोलायचो की मोरे जमेल ना तुम्हाला. बोलले ठीक आहे चला मी आहे ना. बनते पण बोलले मी आहे. म्हणजे लास्ट टाइम झाला तर तसा प्रकार होणार नाही याची गॅरंटी आम्ही घेऊ. सक्सेसफुल होईल याची पण म्हणजे 99%, पण 1% सांगू शकत नाही बोललो कधी वेळ खराब असेल तर. कारण मॅच होत नव्हतं पूर्वी बनतेच्या लांबा बनतेच्या थ्रू पण मॅच होत नव्हतं, आणि मोरेंकडून पण म्हणजे 60 महिने मोरेंनी पण घेतले होते. गेलो, दरवाजावर खोलले, त्यांनी त्यांचं विधी वगैरे चालू केलेला. आणि विधी चालू केल्यानंतर त्यांनी जे काय त्यांचं हे केल्यानंतर ॲज युजल फर्स्ट टाइम झालं होतं, तसं मला सेकंड टाइम प्रॉब्लेम झाला. सेकंड टाइम प्रॉब्लेम झाल्यानंतर मला तेवढंच आठवतं की काहीतरी झालं आणि ते बोलता बोलता ते झालं चालू, म्हणजे हे झाल्यानंतर मी ब्लँक पुन्हा त्या रूपात. मी नंतर ब्लँक झालो. लोक सांगतात की त्यावेळेस पण ॲज युजल म्हणजे माती उकरणं, हात मारणं वगैरे तो प्रकार झाला होता. बट मला ते नक्की काय आठवत नाही काय झालं. पण मोरे सांगतात की जे काय होतं ते बरंच त्यावेळेस पण बरंच म्हणजे हे झालं, म्हणजे अक्षरशः म्हणजे ते माझं जे 11-12 रूप जे होतं तो लोक सगळे घाबरलेले पण होते बोलतात. आणि पण बनतेजी असल्यामुळं बाकीचे सगळे हे होते की काही जे होईल ते म्हणजे व्यवस्थित होईल. त्यातून काय बोलतात की त्यावेळेस म्हणजे असं अंगावरती कंटिन्युअसली माझ्या अंगावरती ते घागरीने पाणी टाकत होते असं. अच्छा. म्हणजे थंड होण्यासाठी वगैरे. ते करता करता मग ती विधी वगैरे केली, झालं सगळं. मी नॉर्मल झालो त्यावेळेस मी भंतीच्या पाया पडत होतो, एवढंच मला आठवतं. अच्छा.
पण ओव्हरऑल ते सक्सेसफुल झालं, म्हणजे जे करायचं होतं ते झालं. त्यामुळं घरच्यांना पण तो एक श्वास सोडला की बाबा चला काहीतरी झालं म्हणून. नंतर मग असं पण ठरवलं की हे काय झालं ते जे काही तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या फॅमिली मेंबर्सनी ते एक थोडं सांगू शकता का व्यवस्थित? की मला म्हणजे असं घरच्यांनी किंवा बाकीच्या म्हणजे असं कळलं की घरामध्ये जे काय म्हटलं ना की जी पॉझिटिव्हिटी होती त्याला खराब करण्यासाठी निगेटिव्हिटी आली होती वगैरे. अच्छा. म्हणजे कसं असतं की काय काय लोकांचं म्हणजे फॅमिलीमध्ये डिस्प्यूट असतात की मला मान देत नाहीत किंवा मला हे होत नाही, मी एवढा शिकला सवरलेला आहे. आता मी नावं नाही घेत, बट मला चांगलं माहिती आहे, मला चांगलं माहिती आहे. आणि मला म्हणजे ओव्हरऑल भाग कसं असतो, तुम्ही काय कोणी काय चांगलं केलं तर त्याचा फळ चांगलंच भेटतो, वाईट केलं तर आमच्या घरामध्ये जे काही व्यक्ती होत्या, काही व्यक्ती होत्या, तर त्यांचा शेवट जो अंत झालेला आहे तो चांगला नाही झालेला. कारण ते शिकले सवरलेले होते, सगळं काय होतं त्यांच्याकडे, बट बाकीच्या ह्याच्याप्रमाणे ते घरामध्ये पण लहान होते, पण त्यांची वाचा गेली होती, त्यांना डोळ्यानं दिसत नव्हतं आणि काणीने ऐकायला येत नव्हतं. आणि ते घरामध्ये लिटरली आपलं व्हिजिटेबल असतं ना, म्हणजे पार्लस मारला होता आणि ते असं झोपूनच पडूनच होते घरामध्ये. अरे. कारण तो इफेक्ट होता जी. आता मे बी त्यांनी काय केलं असेल किंवा अजून बरेच जण होते त्यामध्ये हात धुणारे, आमच्या फॅमिलीतले बरेच आहेत असे, मी अच्छा. नाव नाही घेऊ शकत, पण मला माहिती आहे. आणि त्यांचे बघा ओव्हरऑल कसं असतं की याच्यामध्ये मी एवढंच समजतो, परमेश्वर आहे लोक म्हणतात, कोणी बघितलेलं तर नाही, पण ज्याने केलं त्याच्या मनाला तर माहिती असतं की मी हे विधी केलेला किंवा मी हे केलेलं आहे. नंतर त्या व्यक्तींना पण त्रास झाले, माझ्यासमोरच आहे. आणि असं बोलतात की ज्याने ज्याला त्रास झाला ते सगळे त्यावेळेस होते, किंवा ज्यांना सांगितलं त्यांना सांगितलं की बाबा इथून पुढे असं काय करू नका. त्यांनी पण माफी मागितली, नाही करणार म्हणून सांगितलेलं. बट मनुष्याचा गुणधर्म असतो, बोलतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्याच्यामुळे काय झालं की काय काय लोक सुधारले, काय काय लोक अजून पण सुधारलेली नाही. मग हे झाल्यानंतर त्या विधीपूर्वक त्या वस्तूचं आम्ही काय केलेलं आहे, नंतर विसर्जनापूर्वी आम्ही घरामध्ये जेवण वगैरे सगळं व्यवस्थित घालून लोकांना जेवण वगैरे दिलं. ती वस्तू नेऊन सोडून आल्यानंतर आता त्या वस्तू ज्या होत्या, काय काय वस्तू होत्या त्या? त्याच्यामध्ये ज्या पोतराजाच्या ज्या वस्तू लागतात, पायामध्ये घालतात, पितळेचे जे असं मोठं असतं त्याला वाक्या बोलतात, त्या होत्या. त्यांचा चाबूक होता, त्यांच्या काय काट्या होत्या, आणि हातामध्ये पण घालतात असं, ते असं गोल असतं ते. ओके. ते आणि बाकी अजून काय असं होतं, पितळेच्या का बऱ्याच काही वस्तू होत्या, त्या वस्तू होत्या. मग आम्ही त्याचं ते ह्याला आपलं नरसोबाची वाडी, तिथं दत्तांचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आम्ही जाऊन ते विसर्जन केलं. बट की आता हे एवढं काय होतं, एवढं काय असताना त्या वस्तू तर सोडायच्या नव्हत्या मला, खरं सांगायचं. आणि घरच्यांचं पण आता त्याचं देखभाल कोणी करायची, कारण परत ते खराब होणार किंवा काय होणार. कारण आम्ही मुंबईला राहतो, आमचं गाव जवळजवळ स्वतःची गाडी घेतली तर 8 ते 10 तास लागतात. आणि बाकी असं बाय रोड म्हणजे बाकी जसं गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट एस टी वगैरे गेलं तर 12-15 तास पण लागतात. आणि ते बोलतात की असं त्या वस्तूला सकाळ संध्याकाळी दिवाबत्ती लावायची असती वगैरे, काय ते होत नव्हतं ना, म्हणून आम्ही ते केलं. पण त्याच्यातली एक काठी मी आपल्यासाठी काढून ठेवलेली आहे, आणि त्या काठीमध्ये ती काठी नाही म्हटलं तरी 100 वर्ष तिचं, म्हणजे ती काठी मी आज आपण बघू शकतो ती काठी. ती बाई तीच आहे ती काठी. ही बघा, ही काठी आहे. ही तुमच्या पूर्वजांची काठी आहे. असं बोलतात की ज्यावेळेस तो सेकंड टाइम मला प्रॉब्लेम झाला होता, हीच काठी माझ्या हातात होती त्यावेळेस. अच्छा. आणि जो पण समोर येत होता म्हणे त्याला मी अच्छा मारत होतो किंवा असं हे होत होतं, उगारत होता. हा उगारत होतो. पण काय कारणाला मारलं पण असं मला आठवत नाही, कारण मी त्यावेळेस ह्याच्यामध्ये नव्हतो. बट ह्याच्यामध्ये काहीतरी सत्व आहे, आज ते पण मला जाणवतो. पाहिजे तर तुम्ही तुमच्या हातात धरून बघा, तुम्हाला लिटिल बिट थोडे तरी व्हायब्रेशन जाणवणारच त्याच्यामध्ये. जसं तुम्ही टच केलं ना तसं फील होईल तुम्हाला असं. त्यानंतर पुन्हा कधी तुम्हाला तो त्रास वगैरे काही? त्यावेळेस म्हणजे बनतेनी पण सांगितलं आणि ते मोरे होते त्यांनी पण सांगितलं की जे आम्ही त्यांच्याकडून म्हणजे असं ते बोलतात की वधवूनच घेतलं होतं की ह्याच्यानंतर तुमचं ते रूप आम्हाला नको आहे. अच्छा. तुम्हाला काय हे करायचं असेल, मेसेज किंवा काय द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा हे होऊ शकतं. फक्त तुम्ही एवढंच करायचं की जो काय असेल तर तुम्ही काय करायचं, तो मला जाणवतं, म्हणजे जाणवतं इन सेन्स कसं की कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मी मेडिटेशनला बसतो. मेडिटेशनला बसल्यानंतर
म्हणजे जे पण म्हणजे मेडिटेशन करतात किंवा ज्यांनी पण विपश्यना केली असेल तर विपश्यना करण्यात त्या मार्गामध्ये हे घटना घडतात. त्याच्यामुळे म्हणजे पुढच्या घडणाऱ्या घटना त्याला जाणवतात, दिसतात किंवा आजूबाजूचे प्रॉब्लेम असेल तर ते त्याला जाणवतात मेडिटेशन जो करतो. पण त्याच्यामध्ये विपश्यनेतला भाग एवढा आहे की आपल्याला तिथं थांबायचं नसतं, निर्वाण प्राप्त करायचं असतं. कारण हे जे केलं तर आपण परत ह्या चक्रात बुडतो. अडकतो. चांगलं काय असेल तर तुम्ही, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही गायडन्स करू शकता, करा, नाहीतर नका. बट मला भंतेजींनी सांगितलं जर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही गायडन्स करत जा, मोस्टली नका करू. त्याच्यामुळं काही काही ठिकाणी मी गायडन्स केलेले आहेत अच्छा. आणि मोरेंच्या कन्सल्टमध्येच काही केसेस हँडल केलेले आहेत. आपण त्या केसेसकडे येऊयात. चालेल. त्याआधी मागच्याच भागात मोरेंनी तुमच्यासोबतची एक विक्रोळीची केस सांगितली होती. हो ती त्याच्याकडे आपण आधी येऊयात. हो. ॲक्च्युली काय आहे माहिती ना की ही जी केस आहे तो माझा एक मित्र होता, त्याच्याबद्दलची केस आहे. ते मी नाव, बरोबर. कारण ती व्यक्ती आता हयात नाही आहे. अच्छा अच्छा अच्छा. हयात नसताना काय झालं, आम्ही त्यावेळेस बाहेरगावी होतो. रात्री मला मेसेज आला की बाबा आपल्या मित्राचं असं झालेलं आहे. मग आम्ही तिथून मुंबईला आलो. मुंबईला तर त्यांचा मुलगा माझ्याकडे शिकायला यायचा, क्लासेसला होता, मी क्लासेसच घेतो. तर त्याच्यामुळं तर तो आला नव्हता. नंतर मग मी आल्यानंतर बोललो तर माझा कॉलेजचा एक मित्र आहे लक्ष्मण म्हणून, तो पण आला मला, अरे अतुल त्या दिवशी घाईगडबडीत तू पण नव्हताच आणि आपण त्या ताईला जाऊन भेटूया. म्हटलं चल ठीक आहे जाऊ. तर मग त्या वहिनीला न भेटता मी ताईकडे गेलो. ताईच्या त्याचं जे राहतं घर होतं त्या राहत्या घरामध्ये गेल्यानंतर काय माहीत, मी तिथे गेल्यानंतर मला तो त्या ताईबरोबर बोलत होता पण मी अनकम्फर्टेबल होतो. अच्छा. कारण काही निगेटिव्हिटी असल्यानंतर त्या ठिकाणी मी अनकम्फर्टेबल असतो. ओके. कारण मला तिथे म्हणजे हे होतंच, थोडा अनकम्फर्टेबल फील होतं. काहीतरी हा म्हणजे जाणवायला लागतं निगेटिव्हिटी तुम्हाला. असल्यानंतर मला ते जाणवतंच. हम्म. जाणवल्यानंतर 10-15 मिनिटं आम्ही कशी तर काढली. हम्म. तेवढ्यात ताईनं माझ्याकडे बघितलं, त्या ताईने. मग ताई बोलल्या सर काय प्रॉब्लेम आहे का? बोललो जरा मला एकदम मी अनकम्फर्टेबल झालेलो आहे. तर काय झालं, काय बोला ना. बोललो घरात काय तर प्रॉब्लेम दाखवतोय मला. तो मित्र पण होता, त्याला बोललो की तो, आणि काय काय लोक, तो मित्र तर मला म्हणजे हे करतात नेहमी, काय रे तू कुठे, आज सायन्सच्या युगमध्ये तू कुठे येऊन बसलेला आहेस. बोललो ठीक आहे, बोललो ठीक. नंतर आम्ही गेलो, त्यांना सांगितलं बघ काहीतरी आहे. आणि मी काय, त्यांनी मला काही प्रश्न विचारले आणि मी त्यांना काही उत्तरं दिलं. बोललो असं असं काय आहे का तुमच्या घरामध्ये, कोण रिलेटिव्ह वगैरे बघा असेल तर. आणि मी तिथून निघून आलो. निघून आल्यानंतर कालांतराने 10-15 दिवस गेले. 10-15 दिवस तर मित्राची बायको, माझी वहिनी आणि त्या मित्राची बायको, त्यांनी मला कॉल केला, सर जरा या ना 2 मिनिटासाठी, मला बोलायचं तुमच्याशी, घरी या. तर मला काय वाटलं तो मुलगा शिकायला होतो, स्टडीबद्दल काय असेल म्हणून मी गेलो. गेल्यानंतर जाऊन भेटलो वगैरे, बसता मी मला स्टडी करत नाही वगैरे, झालं सगळं. डिस्कशन झाल्यानंतर 5-10 मिनिटांनी मेन सब्जेक्टला त्यांनी हात घातला की सर असं असं ताई सांगत होते, नणंद आहेत ना त्यांच्या, त्या ताई सांगत होते की म्हणे असं असं घरामध्ये प्रॉब्लेम दाखवतो आणि आम्ही डिस्कस केला तर तुम्ही बोलला तशा व्यक्ती होत्या पण त्या आज हयात नाहीत. मी बोललो हो त्या नाही आहेत. तर त्यांच्या घरामध्ये पण असंच झालेलं, आपल्या घरामध्ये झालं तसंच प्रकार झालेला. जस्ट आता मी कोणीतरी फॅमिली मधलंच हा ते हे झालेलं आहे ते. तर मग त्यांना बोललो असं असं, मग ते काय आहे कसं आहे. तर मी बोललो की हे करेन, पण बोललो की मला कोणाची तर मदत लागेल. कारण मला माझा जो अनुभव आहे आणि काही केसेस आहे, एक केस आहे मी नंतर तुम्हाला सांगितली ती, त्याचा अनुभव मला एकदम विचित्र आहे. अच्छा. कारण कसं असतं की काय काय वेळा आपण ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा समोरच्या वरती विश्वास ठेवून आपण करतो, तेव्हा जर विटनेस नसेल तर आपल्याला ते अंगी येतं किंवा थोडा प्रॉब्लेम होतो. तर ते आपण त्यानंतर बोलू. तर ह्याच्यामध्ये तर मग बोलले ठीक आहे, तर तुम्ही सांगितलं तसं आहे पण आपल्याला हे करायचं. बोललो ठीक आहे. मी बोललो की एक माझे ओळखीचे आहेत गृहस्थ, ते जे ज्योतिष पण बघतात आणि बाकीचं पण त्यांना थोडं सेन्स आहे. मी त्यांचं नाव सांगितलं, मोरेंचंच नाव त्यांना कन्व्हिन्स केलं आणि मोरेंना ठीक आहे बोलले ठीक आहे त्यांच्याबरोबर बोलून घ्या आणि हे करा. पण नंतर मी घरी गेल्यानंतर संध्याकाळी मोरेंबरोबर बोललो. मोरेंशी माझं डिस्कस झालं. मोरेंना बोललो की मोरे असा असा प्रॉब्लेम आहे आणि असं असं मला जाणवतंय, तुम्ही जरा येऊन चेक करा. मग एक सर्टन टाईम झालं. टाईम म्हणजे आम्ही वेळ घेतली आणि डेट वगैरे घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो. डिस्कशन झाल्यानंतर मोरेन आम्ही बोलल्यानंतर आम्ही तिथं जे काय प्रायमरी जे काय घडलं, वहिनीला सांगितलं असं असं की काही काही लोक जातात पण ॲटलिस्ट 40 दिवस तर
तुमच्या आमच्यासाठी ते गेलेले असतात, पण ते 40 दिवस जात नसतात. नॉर्मली जे बोलतात ना, की सायन्स पण तुमचं सांगतो की पर्टिक्युलर पार्ट माहिती आहे ना, की एवढ्या एवढ्या तास असतात, पण जे आत्मा बोलतात किंवा की ते मेल्यानंतर लगेच जात नसते. अच्छा. म्हणून ते बघा तुम्ही कोणी 12 घालतात, कोणी 13 घालतात, कोणी 40 दिवसानंतर विधी करतात वगैरे, तो त्यातलाच एक प्रकार असतो. तर त्यावेळेस जे काय घडलं, तर मग ते सांगितलं असं आहे, हे आहे, ते आहे. त्या बहिणीची तर कंडिशन आज पण ती व्यवस्थित नाही, कारण जे जे घडलं ते अचानक घडलेलं आहे. त्यावेळेस मग त्यांना मोरेनी बोलले की जर तुम्हाला जर हे करायचं असेल, बघायचं असेल की खरंच त्यांचं वास्तव्य आहे की नाही, ते बोलले हो बघू आपण. मोरे असे बसलो होते, मी येत होतो, वहिनी पुढे बसल्या होत्या आणि त्यांचा मुलगा कॉटवरती समोर बसला होता. अच्छा. ठीक आहे बोलले. दरवाजे बंद होते. मोरे बसलेले आहेत, वहिनीने त्यांच्या हातावरती हात ठेवलेला आहे, मी त्यांच्या बाजूला. मोरेचं ते काय मंत्रतंत्र होते त्यांनी चालू केलेले होते. दरवाजा नॉक झाला. नॉक झाल्यानंतर ॲक्च्युली ते दरवाजा नाही खोलायचा होता. मोरे असे करत होते, पण त्या मुलांनी बघितलंच नाही. त्यांनी जाऊन तो सरळ दरवाजा खोलला. अच्छा. खोलला, कोणीच नाही. तो येऊन जागेवरती बसला. जागेवरती ते चालू होतं, जवळ एक 2-4 मिनटं ते चालू होतं प्रकार. हात ठेवल्यानंतर ते चालू होतं. नंतर मी पाहिलं वहिनीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. वहिनीच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि नंतर जसं म्हणजे ते जे काय चालू झाल्यानंतर मी समजलो की काहीतरी. थोड्या वेळाने मग मोरेंनी त्यांचे ते काय मंत्र तो बंद केले आणि वहिनीला सांगितलं तुम्ही डोळे उघडा. आता मी आधीच सांगतो तुम्हाला, किंवा तुम्ही परत कधी जर इन केस तुम्हाला वहिनीला विचारलं की वहिनी तुम्हाला काय जाणवलं, तर ते बोलले की हो ते आले होते आणि माझ्या बाजूला उभे होते असं. अच्छा. मे बी त्यांनी असा हात ठेवला असं ते बोलत होते. आणि मग त्यावेळेस मला पण म्हणजे हे माझ्या अंगावरती शहारे उभं राहिले, आता पण माझ्या अंगावर शहारे उभं राहतात. मी बोललो माझं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. नंतर मग आणि हे होताना ज्यावेळेस नॉर्मल व्हायच्या आधी ते नॉर्मल झाले, परत दरवाजा नॉक झाला. कडी लिटरली खोलल्यासारखं झालं आणि व्यक्ती बाहेर निघून गेला. अच्छा. म्हणजे नंतर हा बघतोय कडी तर लावलेलीच आहे, मग कडी कोणी नॉक कोणी केलं, कडी खोलली कशी केली. ते झाल्यानंतर मग नंतर वहिनीला विचारलं आम्ही की वहिनी काय आहे, बोलले की हो मला जाणवलं. आता वहिनीने नंतर सांगितलं की काळी पॅन्ट आणि सफेद शर्ट. अच्छा. आणि मला पण तेच जाणवलं होतं. तो माझा मित्र आहे, तो लिटरली बाजूला असा उभा आहे, तो बघतोय. म्हणजे बट काय असतं की काय गोष्टी फील होतात फक्त. आता ते टच वगैरे होत नाही. पण वहिनी बोललं की मला त्यांना असं जाणवत होतं की त्यांच्या खांद्यावरती कुणीतरी हात ठेवलेला आहे. मग त्यांनी सांगितलं की काळी पॅन्ट होती त्याची आणि सफेद शर्ट होतं. आणि त्याच्यानंतर पण हे झाल्यानंतर परत पण एक वेळा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक अगरबत्ती लावा. अगरबत्ती त्यावेळेस पण तो इन्सिडेंट झाला होता. काय काय झालं होतं नेमकं? म्हणजे लिटरली आम्ही निघून गेलो, त्यांना सांगितलं तर परत तुम्हाला कनेक्टिव्हिटी, कारण दरवाजा खोलला होता आणि त्यांचं संभाषण नव्हतं झालं काय. बरोबर. त्यांना सांगितले होते की मला वाटतं एक सण कोणता तर होता, मला नक्की मला होळी की काय तर होती, मला आता नक्की आठवत नाही, काय तर सण होती, पौर्णिमाच होती. तर त्यांना सांगितले तुम्ही ह्या वेळेस अगरबत्ती लावा आणि नंतर मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगा की तुम्हाला काय जाणवलं. तर त्यावेळेस स्वप्नामध्ये काय तर त्यांना ते जाणवलं होतं. अच्छा. हा तो इन्सिडन्स होता. आता तुमच्या केसेसकडे बघूयात आपण. आता बघा कसं आहे की नॉर्मली मी ह्या भानगडीत पडतच नाही, पण आता की एक इन्सिडन्स असा आहे की बघा भंतीने तर सांगितलंय की बाबा कोणाचं भलं होत असतं भलं करा, आणि माणूसचा धर्मच आहे तो की काय होते तर करून टाकायचं म्हणून. तर आमच्या इकडेच एक व्यक्ती राहतात, तर त्यांच्या ज्या आई आहेत त्यांना आम्ही काकी बोलतो. तर काकी आणि त्यांच्या घरामध्ये लग्न होत नाही. अच्छा. लग्न होत नव्हती किंवा होत नाहीत, आज पण होत नव्हती. मग मी मेडिटेशन बसलो होतो त्यावेळेस. बसल्यानंतर मला ते जाणवलं की बाबा ह्यांचा काय तर प्रॉब्लेम आहे, ह्यांना माझ्याबरोबर डिस्कस करायचं आहे. पण माझी सवय ज्यावेळेस पण मी मेडिटेशनला बसलो, पहिल्या किंवा दुसऱ्या वेळा मला जाणवतं मी त्याकडे लक्ष करतो. पण तीच घटना मला 2 किंवा 3 वेळा जाणवती. मग बोलतो की काहीतरी याच्यामध्ये तथ्य आहे. तर मग मी संध्याकाळी असं झालं, मी राऊंड मारत होतो. राऊंड मारता मारता त्या काकी माझ्या समोर आल्या. त्यांनी मला बोलले की अतुल जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे, जरा बोलशील का. बोललो बोला ना काकी. तर नाही जरा पर्सनली बोलायचं आहे आणि हे करायचं. बोलले ठीक आहे घरी. मी घरी गेलो. त्यांच्या घरातले सगळेच बसलेले होते व्यक्ती, आणि त्यांनी मग मला विचारलं की म्हटलं बोला ना काय बोलायचं आहे. तर बोललो यार हे आपल्या घरातलं लग्न वगैरे होत नाही जरा. बोललो ठीक आहे.
मी त्यांच्या गावी गेलो नव्हतो, कधीच गेलेलो नाही. त्यांच्या कराडपासून बाजूला गाव आहे त्यांच्या गावाचं नाव काहीतरी परच आहे, बट मी नंतर सांगेल पाहिजे तर त्या गावामध्ये मी कधीच गेलेलो नाही. आणि मग त्यांना मी सांगितलं की बघा, तुम्ही जे बोलताय ना की तुमच्या घरामध्ये काय तर अघोरी प्रकार झालेला आहे आणि तो ह्याच्यासाठी केलेला आहे की तुमचं चांगलं न हो, त्यासाठी केलेलं आहे. तर मी बोललो की मला जे जाणवतं की मला जे दिसलं स्वप्नामध्ये किंवा ते दृष्टांत झाला, तो दृष्टांत असा आहे की बोललो तुमचं घर असं एक टेकडीवरती आहे, असं उंच उंच भाग आहे, त्या ठिकाणी तुमचं घर आहे का? बोलले हो आहे. मग त्यांना मी बोललो की तुमच्या घराच्या थोडं बाजूला गेल्यानंतर एक स्मशान आहे, बाजूला पाणी आहे का? तर बोललो हो, मोठी नदी वाहते. आणि तुमच्या बाजूला एक म्हटलं तुमचं जुनं मंदिर आहे, ते पडलेलं आहे, तुम्ही ते बंद केलेलं आहे. बोललो हो आहे. बोललो तुमचं जे जुनं राहतं घर आहे त्यात तुम्ही आता कोणीच राहत नाही. बोललो हो, पहिले राहायचो आम्ही, पण आता ते पडक झालेलं आहे, बंद. बोललो त्या घरातच प्रॉब्लेम आहे. अच्छा. मी स्पष्ट बोललो त्या घरातच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर त्यांनी मला म्हणले की काय करायला लागेल? बोललो की बघा, जे काय तुमचं जुनं घर, जे देवळ आहे किंवा मंदिर आहे, तिथे जायचं आणि त्याचा काय मानपणा असेल तर चोळी बिली काय नारळ बिळ त्याला द्यायचा. पण त्याच्यापूर्वी आपल्याला पाणी लागेल आणि ती जी स्मशान आहे तिथे जाऊन काहीतरी तांदूळ वगैरे सोडायचे असते, ते तांदूळ सोडायला लागतील, फक्त पाणी टाकायला लागेल आणि काय चिल्लर पैसे तिकडे सोडून द्या तुम्ही, तिथून पुढे या. आणि असं मी सांगितल्यानंतर मग ते केल्यानंतर ठराविक काळानंतर त्या मुलाचं लग्न पण झालं. मी शॉर्टमध्ये सांगितलं सगळं. लग्नाच्या आधी आम्ही ज्यावेळेस फिरत असं आमच्या गावी पण गेलो होतो, त्यांच्या गावी म्हणजे कराडपासून जायला लागतं पुढे. त्यांच्या गावी गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही त्यांच्या गावात पोचल्यानंतर त्यांचं घर तर पडलेलंच आहे. पडलेलं असताना मग त्यांना हे केलं मी की बोललो की बाबा आपल्याला ते बघायचं आहे का? मला जाणवलं की बाबा आता ती वस्तू बघू शकतो आपण. बोललो ठीक आहे. बाकीचे मित्र होते, त्यांना चाय पाणी करायला लावलं आणि ते दोघं भाव होते, त्यांना बोललो चला आपण बाजूला. मी बाजूला गेलो, त्यांच्या घरात गेलो. बोललो बघ ही लाकडी चौकट 100% हीच आहे. बोललो अच्छा. बोललो तिथून माती पडली, जरा माती आपण बाजूला करूया. मग ते बाजूला सारले तर लाकडी चौकट जे चौकटच्या सेंटरमध्येच ते असे मोठे खिळे असतात, ते खिळे आणि चौकट फक्त लाकडी दिसत होती आणि खिळ्याचा खालचा भाग पण दिसत होता. अच्छा. 2 खिळे होते. मी त्याला बोललो की बघ हेच खिळे आहेत. बोललो ते मातीने त्याला बोललो की हे नंतर तू फक्त हात ठेव. बोललो त्याला की बाबा मी हे जे काय तर हे करून टाकेल, आमचं सगळं व्यवस्थित होतं. आम्ही तिकडून आलो आणि त्या मुलाचं लग्न झालं. आणि नंतर मला असं ऐकायला भेटलं की ह्याच मुलीने त्यांना 1 वर्षापूर्वी नकार दिला होता. अच्छा. म्हणजे त्याच मुलीसोबत परत लग्न झालं. म्हणजे काही घटना असतात की कोणी म्हणतात नाही कोणाला कोणाचं चांगलं. आणि माझा तर अनुभव असा आहे की जे काय आहे ते दूरचे कोणी नसतात, आपलेच असतात. त्यांना बरोबर माहिती आहे कुठे वार केला तर काय होईल. एक जो आहे तो मेन, तो माझ्यासाठी एक लेसन बोलतो ना, धडा आहे की कोणाचं चांगलं केल्यानंतर काय होतं किंवा स्वतःवरती पण जास्त कॉन्फिडन्स ठेवल्याने काय होतं. तो प्रकार आहे. तो प्रकार असा आहे की आमच्याकडे एक बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग बाधित आहे असं बोलतात. मॅक्झिमम लोकांना तिथे प्रॉब्लेम झालेला आहे आणि जे काय ते दिसतं असं बोलतात. तर तो इन्सिडन्स आहे की आमच्याकडचा माझा पण मित्र आहे तो. तर मित्र कामाने सुटून येताना काय तर रात्री तो घरी येत होता. घरी येत असताना त्या बिल्डिंगमध्ये त्याला तो प्रकार झाला होता. त्याच्यामध्ये काय झालं होतं? त्याला काय तर दिसलं होतं म्हणे आणि तो लिफ्टमध्ये उतरल्यानंतर दिसल्यानंतर तो त्याच्याच पाठी निघून गेला होता घरी न जाता. त्याला पण पूर्वी पण असा काही प्रॉब्लेम झाला होता म्हणे. त्याच्यामुळे तो काय करायचा, जवळपास आला ना तो घरच्याला कॉल करायचा. कॉल करून तो त्याच्या टचमध्ये राहायचा की मी आलो इथे. कालांतराने असं समजले कधी त्यांच्या मिसेसला पण प्रॉब्लेम व्हायचा. अचानक ते बोलायचे तिथं कोणतरी आहे, मला दिसतं. अच्छा. त्रास होतो. म्हणजे ते अक्षरशः असं व्हायचं आणि हे व्हायचं. तर हे करता करता एक ठराविक काळ गेल्यानंतर एक दिवस असा आला, तो माझ्यासाठी चांगला पण म्हणा किंवा वाईट म्हणा. चांगला असं की जे काही इन्सिडेंट घडला होता मी तुम्हाला नंतर सांगतो त्याचे काय. आणि वाईट असा की मी तो एकटाच त्या ठिकाणी गेलो. त्यापूर्वी असं झालं होतं, जे शशिकांत मोरे जे होते, मोरेंच्या मी कन्सर्टमध्ये असतो नेहमी. आणि माझं बॅड लक असं होतं की त्यावेळेस ते गिरणाला गेले होते.
बट मी त्यांना कॉल केलं की बोललो असं असं झालेलं आहे, त्या कंपनी जे आहेत माझे मित्र आहेत, नाव नाही सांगत मी कारण थोडं रिस्ट्रिक्शन आहे तेव्हा. तर बोललो की त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे आणि ते बोलतात की मला भीती वाटते, मला परत त्रास व्हायला लागलेला आहे. मेसेज केला होता त्यांनी, टेक्स्ट मेसेज वगैरे होते. मी बोललो घरात कोण नाही का? तर बोलले की नाही, ते येणार आहेत. बघा मी काय बोलतो ते येणार आहेत पण अजून आले नाही. बोललो तुमच्या घरातले सासू सासरे? ते बोलले की असं असं मयत झालेलं आहे, ते तिकडे गेलं तर हे पण तिकडे जाणार पण बॅग ठेवायला येणार आहे. तर ठीक आहे मोरे काय बोलत जा तुम्ही आणि जे काय करताय ते कॉल तर करा किंवा जे काय असेल तो फोटो घ्या किंवा काहीतरी घ्या. बरोबर. मी गेल्यानंतर ते बघितलं तर ते थोडं मला अनकॉन्शियस जाणवलं. ज्या लेडीज जे होत्या ते म्हणजे कसं घाबरल्यासारखं होतं, म्हणजे डोळ्याचं पाणी वगैरे, केस बीस थोडे हे झाले होते त्यांचे. मी दरवाजा बोललो, बोला काय झालं? तर नाही बोलले की ते किचनच्या तिथे आणि बेडरूमच्या तिकडे काय तर आवाज येतो आणि हे होतं, मला प्रॉब्लेम होतो. मी मोरेंना कॉल केला की असा असा प्रॉब्लेम. मोरे बोलले की ठीक आहे, तुम्ही जे काय करायचं ते चालू करा आणि काय वाटलं तर तुम्ही रेकॉर्डिंग करा त्याची. एकदम अचानक ती जी व्यक्ती आहे त्याचा आवाजच बदली झाला. अच्छा. ती जी लेडीज होते त्याचा आवाज बदलीसारखा झाला आणि थोडा मी घाबरलो. बोललो आता करायचं तरी काय, कारण एकटा होतो आणि असं काय मी हँडल नव्हतं केलं. हे जे बाकीच्या 2 केसेस होत्या ते लांबचं होतं आणि ते दिसलं होतं, पण आता मग मी समोर होतो. कारण आणि मला एवढंच माहिती होतं की माझी जी केस होती मोरी हँडल केली होती. तर बोलतात की त्यावेळेस तो जे काय 11 वेगळा रूप असतं तर त्यावेळेस काय पण होऊ शकतं. आता त्यावेळेस तर माझ्या वेळेस तर म्हणे भंते होते, मोरे होते, बाजूचे लोक होते, या ठिकाणी मी एकटाच आहे. त्यांचं ते प्रॉब्लेम चालू झाला. ते बोललं की आणि नंतर होता मी काय केलं की बोललो चला मोरेने सांगितलं आपण काय फोटो घेऊ किंवा रेकॉर्डिंग करू आम्ही. तर मी माझा मोबाईल रेकॉर्डिंग मोडमध्ये टाकून संभाषण करायला, काय झालं, कोण काय बोल, असं नॉर्मली बोलत होतो. बोलता बोलता ठराविक 1-2 मिनिट, एकाच मिनिट झाला, जास्त पण वेळ नव्हता. थोडंफार रेकॉर्डिंग झालं. रेकॉर्डिंग जाता मला वाटलं की अनकॉन्शियस काहीतरी वेगळंच आहे. तर मी विचारलं तू कोण आहेस, काय आहे, काय म्हणणं काय तुझं? तर ते काय क्वेश्चन करता करता काय झालं की समोरच्यानं तो मोबाईल बघितला. अच्छा. मोबाईल बघितला तर ते तू काय करणार आहे माझं, मी तुझ्या म्हणजे तुला मी कंट्रोल करू शकतो, तू मला कंट्रोलच करू शकत नाहीस. अच्छा. आणि बोलता बोलता तो बोलून गेला की मी इकडे आलोय ना आता, तर ह्या घरातल्या एकाला किंवा दोघाला पण मी घेऊन जाईल. अच्छा. मला बोललो आता हा प्रकार वेगळाच आहे, कारण माझ्यासाठी तर, आणि तो आवाज जरा मला थोडं हे होतं, पुरुषी आवाज होता. हा म्हणजे थोडा आता वेगळा आवाज, म्हणजे नॉर्मली लेडीज जर बोलत असाल तर सॉफ्ट, जे ट्युनिंग आहे सॉफ्ट असतं किंवा. तर बोललो ठीक. मग मी बोललो आता करायचं तर काय. तर करता करता रेकॉर्डिंग करता करता त्याचं लक्ष गेलं आणि लक्ष गेलं तर त्यांनी माझा मोबाईलला फटका मारला. तो मोबाईल मी आणलेला आहे, तुम्हाला दाखवायचं, दाखवू शकतो मी. तर तो मोबाईल पडल्यानंतर काय झालं, आता पुढं काय करायचं. मोरेने मी कॉन्टॅक्ट करू शकत नाही, हँडल तर मलाच करायचं. मोरेने मला सांगितलं जर इन केस काय झालं तर जेवढं होईल तेवढं काय करा, पाणी मारा किंवा जे काय विभूती वगैरे लावून त्यांना काय करा, तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करा आणि लिंबू वगैरे घेऊन. आता हे झालं 5 ते 7 मिनिटात. तर समोरच्याने मला काय सांगितलं होतं की ते पण येत आहेत आणि आता मी घाबरलो होतो, त्यामुळे काय केलं होतं, दरवाजाची कडी बंद होती, फक्त एवढाच हे होतं, कारण आजूबाजूचे येतील किंवा काय होईल म्हणून. मी आता करायचं काय, कारण माझा हा पहिला अनुभव होता, सिंगल केस हँडल करण्याचा माझा हा पहिला अनुभव. अच्छा. तेवढं झालं तर मी उतारा वगैरे केला. उतारा केल्यानंतर काय झालं, लास्ट स्टेप होती तेवढ्यात नॉक झाला. नॉक झाल्यानंतर काय केलं, मला ते टाकायचं होतं कारण बोलायचं नाही मला. आणि मग ते बोलले की त्यांनी जाऊन दरवाजा खोलला. आता बघा नॉक झाल्यानंतर त्यांनी दरवाजा पण खोलला. दरवाजा खोलला तर मी कुठे होतो, किचनमध्ये होतो, कारण ते तिथंच केलं होतं ते सगळं. आणि तिथून मला जायचं होत असताना आता तो आल्यानंतर काय केलं, त्यांनी दरवाजा खोलून त्यांना आतमध्ये घेतला आणि ते त्यांनी पण बघितलं त्याचं जरा हे जे होतं केस बीस. आणि मग त्यांनी काय केलं की हा आवाज येतोय वगैरे. आता ते मला टाकायचं होतं, तर तेवढ्यात काय केलं, मला बोलायचं नाही आहे, मला पायात चप्पल नाही घालायची, काहीचे रिस्ट्रिक्शन असतात. तेवढ्यात काय केलं, मी तो उतारा टाकायला तिकडे निघून गेलो. अच्छा. मी पटकन गेलो आणि बोललो आता हे करणं, कारण ते राहिलं किंवा तिथं पडलं, घरातच पडलं किंवा त्या व्यक्तीबरोबर माझं काय संभाषण झालं, कारण तुम्हाला बोलताना काय बोललेलं आहे, तू याच्यामध्ये पडू नकोस, पडला तर मी तुला तर सोडणार, मी त्यांना तर सोडणारच नाही, तर ते सुटले तर मी तुला सोडणार नाही.
अच्छा. काय बोलले होते ते सोडणार नाही. बोललो ठीक आहे. मग प्रॉब्लेम असा झाला की मी ते उतारा जाऊन टाकून आलो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की मी एकाला तरी घेऊन जाणार. बोललो मी बोललो की बघ रे तू काय करतोस ते बघ, मी ह्यांना कोणाला केसाला पण हात लावू देणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. बोललो तुझं काय मी नंतर बघून गेल. बोललो तुला काय करायचं ना तू काय करायचं. तो शेवटी मला एवढंच बोलला तर तू मला ह्यांना नाही घेऊन गेलं ना तुझी वाट लावणार. अच्छा. बोल माझी वाट लावून काय करणार आहे, एकटा मी आहे, मरेलच ना, ह्याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही. पण प्रॉब्लेम असा झाला की मी ते वस्तू फेकल्यानंतर मी परत घरात आलो. घरात आल्यानंतर तोपर्यंत त्याच्यामध्ये काय तर गैरसमज झाला माझ्याबद्दल. मला क्लिक झालं की समोरच्याने सांगितलं की तुझी वाट लावणार. शेवटी तसंच झालं. आज मला ह्या गोष्टीचंच हे आहे काय होतं ना की एक समाधान आहे की मी किंवा जे काय माझे जे आहेत की त्या दोघ्याही व्यक्तींना हात लावू नाही दिला. आज पण ते जिवंत आहेत. मी म्हणेल की आता जे काय आहे माझं चॅलेंज, मी त्याचं चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे की त्यांच्या केसाला मी हात लावू देणार नाही. त्याच्यातून मी एवढंच शिकलो मी की कोणाचं काय करताना, कारण ते जे मी हँडल केलेलं मला माहिती आहे, एकट्याने हँडल केलेलं आहे, त्याचं ते ओरडणं हे काय करणं, फक्त एवढंच की ते विभीतीवर लावल्यानंतर तो नॉर्मल झाला. नॉर्मल एवढाच प्रॉब्लेम झाला की ते जर मला आधी टाकता आलं असतं किंवा नंतर मी विधी केली असती आणि नंतर त्या दोघांच्या मतीने केलं असतं तर ते कदाचित मला बरं झालं असतं. पण माझं एवढंच म्हणणं आहे की बाबांनो रे की किती जर काय झालं तरी काही अशा ज्या शक्ती असतात किंवा काही गोष्टी आहेत त्या हँडल करताना ओव्हर कॉन्फिडन्सली करू नका. कोणाला पण कॉन्फिडन्समध्येच घ्या, नाही तर ते आपल्या अंगठी येतं. माझ्या अंगठी आलेलं तर ह्या ज्या काही अशा घटना असतात ते घडतात की ज्या काही आहेत 11वी काळात ज्याला आपण भूत बोलतो, प्रीत बोलतो, ह्यांचं वास्तव्य आहे असतं. आणि काही गोष्टी असतात त्या चांगल्या असतात, काही गोष्टी वाईट. चांगल्या गोष्टी जसं म्हणायला बोलतो जसं आमचे पूर्वज होते ते आज आम्हाला आज पण मदत करतात. बरोबर. त्याचं नाव घेतलं तरी पण बरंच काय आमचं आशीर्वाद आहे, आशीर्वाद त्यांचा पाठीत. आणि काय वाईट जे आहेत जसं त्या बिल्डिंगचं मी बोलतो, बिल्डिंगमध्ये बऱ्याच लोकांना त्याचा बाधा झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपल्या चॅनलवरती आलात, तुमच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या एवढ्या विस्ताराने मांडल्यात आणि दादांप्रमाणेच तुम्हाला देखील आपल्या चॅनलवरती यायचं असेल आणि तुमच्या गोष्टी जर ऐकवायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक सापडेल. त्या लिंकवरती जा आणि आपल्या चॅनलचा फॉर्म भरा आणि त्याचप्रमाणे तुम्ही इथे येऊ शकता. धन्यवाद.